नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला हितचिंतक अमोल पाटील पाटील बायोटेकच्या या तंत्रज्ञानाच्या लाईव्ह सेशनमध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण मागच्या लाईव्ह सेशनमध्ये केळीच्या रोपांचा पूर्ण जीवन प्रवास आपण बघितला लॅबमध्ये, पाटील बायोटेकच्या टिश्यू कल्चर लॅबमध्ये। अगदी कंदापासून ते तुमच्यापर्यंत रोप कसं येतं हा जो 8-9 महिन्याचा प्रवास आहे, तांत्रिकदृष्ट्या आपण तो सर्व प्रवास समजून घेतला। आणि इथून पुढे आता केळीची लागवड महाराष्ट्रामध्ये सुरू होईल, तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपण नेहमी ऐकतो म्हणतो, तर चांगल्या रोपांची निवड तुम्ही नक्की करा। तुम्ही पाटील बायोटेकचीच रोपं घ्या असा आग्रह नाही, परंतु जर तुम्हाला ती मिळाली तर नक्कीच तुम्ही ह्या रोपांचा विचार करू शकतात। तर मित्रांनो, आता आपण केळीची रोपं का घ्यायची, केळीची रोपं कशी तयार होतात याविषयी फार सविस्तर आपण संपूर्ण माहिती मागच्या वेबिनारमध्ये समजून घेतली। आता आपण बघूया, रोपं आपल्याला मिळाली आहेत किंवा कंद आपण निवडलेली आहेत, तर रोपांचं आणि कंदाची लागवड केल्यानंतर फर्टिगेशन म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं, कुठली खतं द्यायची, किती मात्रा द्यायची, कोणत्या वेळेस द्यायची, कशा पद्धतीने द्यायची, ह्या सर्व गोष्टी आज आपण आजच्या लाईव्ह सेशनमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी केळीकडे जाण्यापूर्वी आपण आत्ता काही महत्त्वाच्या समस्या आहेत, ज्या समस्या शेतकऱ्यांनी मला व्हॉट्सअपद्वारे पाठवलेल्या आहेत, तर त्या समस्यांचं निराकरण आपण आधी करूया। पण मित्रांनो, त्याआधी एक छोटीशी विनंती आपल्या सर्वांना असेल, तुमच्याकडे सोबत जर तुम्ही लाईव्ह आता बघत असाल तर डायरी आणि पेन असेल तर नक्की ठेवा, कारण मी जे काही सूचना किंवा जे काही सल्ले तुम्हाला आज देणार आहे ते तुम्हाला लिहिता येतील। तसंच तुम्ही जर टेलिग्राम वापरत असाल तर आमचं पाटील बायोटेक हे टेलिग्राम चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा। यूट्यूब तुम्ही बघत असाल तर पाटील बायोटेक यूट्यूब चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत वेळोवेळी हे जे माहितीचे व्हिडिओज आहेत किंवा लाईव्ह सेशन्स आहेत हे पोहोचत राहतील। तुम्ही फेसबुकचे चाहते असाल तर पाटील बायोटेक हे आमचं फेसबुक पेज आहे, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, आता थंडीची चाहूल सर्वीकडे सुरू झालेली आहे आणि रब्बीची जी मूवमेंट आहे, रब्बीची जी हालचाल आहे ती सर्वीकडे सुरू झालेली आहे। कापूस वेचणी चालू आहे, हरभरा पेरणी चालू आहे, गहू पेरणी चालू आहे, ज्वारी पेरणी चालू आहे, कांदा लागवड चालू आहे, लसूण लागवड चालू आहे, बटाटा लागवड चालू आहे, खूप सारे पिकं आहेत। भाजीपाल्यामध्ये शिमला आहे, मिरची आहे, कलिंगड आहे, खरबूज आहे, असंख्य पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे। विशेष करून महाराष्ट्रामध्ये पाण्याचा मुबलक साठा आहे, पाणी मुबलक आहे, त्यामुळे एक इंच जमीन शेतकरी पेरणार आहे आणि पेरलीच पाहिजे। पण त्यातले अत्यंत महत्त्वाचे पीक ज्यांचं क्षेत्र खूप मोठं आहे, अशा पिकांवर मी थोडासा प्रकाश टाकणार आहे। त्यातलं एक छोटंसं पीक ते म्हणजे गहू, आणि गहू पिकाविषयी मी अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आज देणार आहे। बरेचसे लोक गहू पेरतानाच आपल्याला घरासाठी किती गहू पाहिजे या हिशोबाने गहू पेरतात। तर मित्रांनो, जर तुम्ही चांगलं नियोजन केलं, उत्तम व्यवस्थापन केलं, चांगल्या वाणांची निवड जर तुम्ही केली तर एकरी 25-30 क्विंटल गहू आपण घेऊ शकतात। यावर्षी थंडीची सुरुवात चांगली आहे, थंडी जर चांगली राहिली तर गव्हामध्ये बंपर यील्ड मिळू शकतं आणि अतिशय कमी खर्च मला म्हणता येणार नाही, पण ज्याला आपण माफक खर्च म्हणतो, आणि डोक्याला ताण कमी, म्हणजे खूप जास्त रोग नाही, कीड नाही किंवा फार मोठं संकट, आसमानी संकट येईल या पिकावर अशी कुठलीही शक्यता नाही। आणि कसल्याही जमिनीमध्ये म्हणजे अगदी खारवट चोपण जमिनीमध्ये सुद्धा गव्हाचा उतारा येतो किंवा गहू हे पीक येतं, तर थोडंसं नियोजन जर आपण केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं। तर गव्हासाठी तुम्ही अंकुर, अजित किंवा श्रीराम कंपनीचा गहू जर तुम्हाला मिळाला तर नक्की तुम्ही वापरा। अजितचा 102 एक चांगली व्हरायटी आहे, लोकवन 2189 ह्या व्हरायट्यांपेक्षा ज्या सुधारित वाण आहेत, अजित 102 असेल, श्रीराम 111 असेल, तर यांचं जर तुम्हाला बियाणं मिळालं तर नक्की तुम्ही वापरा। मागच्या वर्षी जर तुम्ही या जाती पेरल्या असतील तर ते सुद्धा जर बियाणं तुम्ही व्यवस्थित ग्रेडिंग करून घेतलं, चाळणी मारून घेतलं तर वापरलं तर चालू शकतं। एकरी आपल्याला 40 किलो गव्हाचं बियाणं टाकायचं आहे। सुधारित जरी असलं तरी साधारणतः एका एकरमध्ये 9-10 लाख गव्हाची फुटव्यांसहित रोपांची संख्या असते आणि ती मेंटेन होण्यासाठी आपल्याला 40 किलो गव्हाचं बियाणं पडलं पाहिजे। बरेचसे लोक घरचं बियाणं जर राहिलं मुबलक तर दोन्ही बाजूने पेरतात, आडवंही पेरतात, उभंही पेरतात,
एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण बियाणाचा वापर केला म्हणजे अगदी 80-90 किलो पर्यंत, तर आपल्याला फुटव्यांची संख्या मिळणार नाही, दाना बारीक पडू शकतो. म्हणून 40 किलो एवढं बियाणं सफिशियंट आहे. बियाणं पेरताना बीज प्रक्रिया हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. आणि बरेचसे शेतकरी, बरेचसे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणू शकेल की 90% शेतकरी बीज प्रक्रियेकडे लक्ष देत नाही किंवा बीज प्रक्रिया करतच नाही. आणि याला जर खर्चाचा विचार केला तर एकरी 200-300 रुपयाच्या वर खर्चही येत नाही. पण जर आपण बीज प्रक्रिया केली तर येणारे संभाव्य रोग, कीड, पिकाची उगवण क्षमता, फुटवे, वाढ ह्या सगळ्या गोष्टींवर दूरगामी खूप चांगले परिणाम होतात. आणि म्हणून गव्हामध्ये सुद्धा बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी 2 पर्याय मी तुम्हाला सांगतो. एक सोपा पर्याय, स्क्रीनवर तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिसतच असेल की ह्युमॉल जेली अर्धा किलो एका एकरसाठी 40 किलो बियाण्याला हलक्या हाताने चोळून घ्यायचं. काळं दही जसं असेल तसं त्या प्रकारेच हे सोपं औषध आहे. कुठलंही केमिकल याच्यामध्ये नाही. ते हाताने चोळून घ्यायचं. 15 मिनिटं तुम्ही सावलीमध्ये गहू पसरून ठेवला तर ते लगेच वाळेल आणि ट्रॅक्टरने किंवा अवताच्या साहाय्याने जरी तुम्ही पेरलं तरी पेरायला सोपं होईल. बियाणं अडकत नाही, जाम होत नाही किंवा त्याचा गारा होत नाही, चिखल होत नाही. जर तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी करणार असाल आणि एवढं जर तुम्हाला शक्य नसेल तर त्याच्याऐवजी मग ह्युमॉल गोल्ड 40 किलो बियाण्यासोबत 1 किलो तुम्ही ट्रॅक्टरला ज्या 2 टाक्या असतात मागे, एका टाकीमध्ये आपण खत भरतो, दुसऱ्या टाकीमध्ये आपण बियाणं भरतो, तर खाली बियाणाचा एक थर टाकायचा, त्याच्यावर ह्युमॉल गोल्ड 25-30% म्हणजे साधारण 250-300 ग्राम टाकून घ्यायचं. परत बियाण्याचा दुसरा थर टाकायचा, परत 250-300 ग्राम ह्युमॉल गोल्ड टाकून घ्यायचं, परत बियाण्याचा थर टाकायचा आणि वरती 250-300 ग्राम किंवा जे उरेल ते सगळं वरती टाकायचं आणि त्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. पेरणीसोबत बियाण्यासोबत हे गेल्यास उगवण क्षमता, फुटवे याच्यामध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल पाहायला मिळेल. बीज प्रक्रिया आपण घेतली, व्हरायटी आपण बघितली. आता खत व्यवस्थापन गव्हामध्ये अतिशय महत्त्वाचे मी तुम्हाला 3 डोस, सिंपल, कमी खर्चिक किंवा माफक 3 डोस आणि 3 फवारण्या सांगणार आहे. गव्हामध्ये तणनाशकाशिवाय शक्यतोवर कोणी फवारणी करत नाही. आणि तांबेरा असेल किंवा काळा मावा असेल किंवा फुटव्यांसाठी किंवा वाढसाठी आपण फवारणी करताना मला तरी शेतकरी बांधव दिसत नाही. परंतु एकंदरीत हे जे मी वेळापत्रक एक शेड्यूल तुम्हाला देतोय, एका एकरसाठी 5 ते 6 हजार रुपये मॅक्झिमम खर्च होईल बियाण्यापासून तर खतापर्यंत. आणि जर याचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला 25-30 क्विंटल पर्यंत मजल मारता येईल. तर गहू पेरताना बियाण्यासोबतच तुम्ही 15-15-15 सुपला जे RCFचं येतं 100 किलो किंवा DAP 50 किलो, त्याच्यासोबत म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो, ह्युमॉल जी 10 किलो आणि रिलीजर 3 किलो याचं चांगलं मिक्सचर करायचं. एकतर तुम्ही DAP घ्या किंवा तुम्ही 15-15 घ्या, दोघांपैकी एक, दोघी एकत्र करण्याची गरज नाही. 100 किलो 15-15, 50 किलो DAP किंवा 50 किलो MOP, ह्युमॉल जी 10 किलो, रिलीजर 3 किलो याचं मिश्रण तयार करा आणि ते मिश्रण ट्रॅक्टरच्या पेटीमध्ये भरून घ्या. बियाण्याच्या पेटीमध्ये बियाणं आणि ह्युमॉल एकत्र राहील आणि इकडे फर्टिलायझर एकत्र राहील आणि पेरताना बेसल डोस हा आपल्याला दिला गेला पाहिजे. त्यानंतर साधारणतः पेरणीनंतर 30 दिवसांनी परत 15-15-15 50 किलो किंवा DAP 50 किलो, त्याच्यासोबत मायक्रोडिल झिंक सल्फेट फार आवश्यक आहे. मका असेल, गहू असेल, ज्वारी असेल, ह्या पिकांमध्ये झिंक सल्फेट अत्यंत आवश्यक आहे. 10 किलो आणि ह्युमॉल गोल्ड 1 किलो याचं मिक्सचर करायचं. 15-15ची एक बॅग किंवा DAP ची एक बॅग, दोघांपैकी एकच घ्यायचंय. बाकी झिंक सल्फेट तुम्हाला घ्यायचंय, ह्युमॉल गोल्ड तुम्हाला घ्यायचंय आणि हे मिश्रण खाली पाल किंवा फट्ट्यावर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय आणि डायरेक्ट फेकून दिलं तरी चालेल. फेकल्यानंतर मागून पाणी नक्की द्या. साधारणतः पेरणीनंतर 40 ते 50 दिवसांनी युरिया 50 किलो, रिलीजर 3 किलो आणि ह्युमॉल गोल्ड 1 किलो प्रति एकर तिसरा डोस द्या. हलक्या जमिनी असतील तर परत तुम्हाला गरज वाटल्यास 60 दिवसाला युरियाची एक मात्रा तुम्ही हलकी 25 ते 50 किलोची देऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त गव्हाला जास्त खताची आवश्यकता नाही. फवारणी करताना मात्र पहिलं पाणी जेव्हा आपण देतो म्हणजे उगवून आल्यानंतर साधारणतः 15 दिवसांनी जेव्हा पहिलं पाणी तुम्ही द्याल त्यावेळेस पहिल्यापासूनच सुरुवातीपासूनच जोमदार फुटवे 40-50 फुटवे एका दाण्यापासून निघू शकतात. आणि त्या फुटव्यांसाठी हे फुटवे तयार होण्यासाठी एका पंपाला फॉलिब्युऑन 200 लिटर पाण्यासाठी एका एकरचं सोल्युशन तुम्हाला सांगतो. फॉलिब्युऑन 500 ml, त्याच्यासोबत हेक्झाकोनोझॉल म्हणजे कॉन्टॉप चांगल्या कंपनीचं तुम्ही हेक्झाकोनोझॉल घ्या 250 मिली आणि स्टिकर
200 मिली हे मिश्रण एका एकरला फवारणी करा। 40 दिवसानंतर सुपर जीप 10 ml, युरिया 200 ग्राम 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही फवारणी करा। फवारणी करताना एकदम दाट फवारणी करा, थोडं औषध जमिनीवर पडलं तरी चालेल। 50 ते 60 दिवसानंतर सुपर कॉन्फिडर 50 ml, या ठिकाणी कॉन्फिडर किंवा इमिडाक्लोप्रिड तरच घ्यायचं जर तुम्हाला गव्हामध्ये काळा मावा दिसत असेल तर, अन्यथा कॉन्फिडर घेण्याची आवश्यकता नाही। त्यासोबत ऑक्सिजन 500 मिली 1261 1 किलो आणि अँट्राकॉल 500 ग्राम 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन मिसळून फवारणी करायची। 3 डोस आणि ह्या 3 फवारणी किंवा यातल्या 2 फवारण्या जरी झाल्या मित्रांनो सुरुवातीच्या, तरी तुम्हाला गव्हामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेता येईल। पाणी जमिनीच्या मजदुराप्रमाणे आपल्याला द्यायचे। गव्हाला तसे 10 ते 12 पाणी लागतात। गरजेनुसार काळ्या जमिनी असतील तर 2 पाण्याच्या वेळांमधलं अंतर हे कमी राहील। हलकी जमीन असेल तर 2, उतार पाट्याची जमीन असेल तर 2 पाण्याच्या पाळ्यांमधलं अंतर हे नॅचरली कमी राहील। काळ्या जमिनीमध्ये अंतर हे जास्त राहील। तर पाणी हे जमिनीच्या मजदुराप्रमाणे पीक तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे पाणी द्यायचं आहे। बीज प्रक्रिया गव्हामध्ये नक्की करा आणि सुधारित जातींचा वापर करा, जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पन्न गव्हामध्ये सुद्धा घेता येईल। विशेष करून ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे 5 एकर 10 एकर असतं, असे शेतकरी 10 एकर मधनं 200 क्विंटल 250 क्विंटल किंवा 300 क्विंटल पर्यंत गव्हाचं उत्पन्न काढू शकतात आणि एक चांगला मोबदला 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला मिळू शकतो। त्यानंतर तुरीवर आता दुसरी फवारणी चालू आहे। तूर आता साधारणतः 50% फ्लावरिंग मध्ये, काही ठिकाणी शेंगा तयार होत आहेत, काही ठिकाणी सेटिंग होते, पण अर्ली जर व्हरायटी सोडल्या तर बाकी ठिकाणी एक सरासरी 50% फ्लावरिंग आता आपल्याला दिसते। शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसू शकेल जर, आणि या किडीच्या बाबतीत मित्रांनो जर एक आपण महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला तर डॅमेज झाल्यानंतर शेतकऱ्याचं लक्ष जातं। तर शेंगा पोखरणारी जी अळी आहे त्याची पतंग अवस्था ही, म्हणजे जेव्हा तुम्ही जर तुरीच्या शेतामध्ये जात असाल विशेष करून विदर्भामध्ये, तर करड्या रंगाचे फुलपाखरू आपण ज्याला म्हणू पतंग जर आपल्याला तुरीच्या शेतामध्ये उडताना दिसले तर आपल्या शेतामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीची स्टेज सुरुवात झालेली आहे। आणि त्यासाठी आता जी फवारणी 50% फ्लावरिंग स्टेजला आपल्याला घ्यायची ती अत्यंत महत्त्वाची आहे। याच्यावर तुरीचं 25 ते 30% उत्पादन वाढ ही अवलंबून आहे। जर हा फवारा चुकला तर गॅरंटेड 25 ते 30% उत्पन्न कमी होऊ शकतं। म्हणून तुरीसाठी, तुरी उत्पादक शेतकऱ्यांना दुसरी फवारणी सांगतोय, शक्यतो याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका। एका 15 लिटरच्या पंपासाठी पोकलँड 20 ml, त्याच्यामध्ये ऑक्सिजन 50 ml, 05234 100 ग्राम आणि ब्लेज स्टिकर 15 ml याची दाट फवारणी घ्यायची। शक्यतो तुरीला फवारणी करताना दोन्ही बाजूने फवारणी करायची। जे तास असतं ते एका बाजूने फवारणी करू नका, कारण तुरीची हाईटच 6, 6.5, 7 फुटापर्यंत आहे आणि साधारण भारतीय माणसाची हाईट ही 5 फुटाची आहे। तर तुरीला दोन्ही बाजूने फवारणी शक्य होत नाही, म्हणजे कव्हरेज एका बाजूने फवारणी करून शक्य होत नाही। तर दोघी बाजूने जर आपण फवारणी केली तर आपल्याला चांगलं कव्हरेज मिळू शकेल। तर तुरीमध्ये ही अत्यंत महत्त्वाची दुसरी फवारणी आहे, हिला टाळू नका आणि कुठला बदलही करू नका। हरभऱ्यामध्ये आता बऱ्याचशा लोकांचा हरभरा, कोणाचा 10-15 दिवसाचा झाला हरभरा उगून आलाय। बरेचसे लोक हरभरा आता पेरतायत आणि बरेचसे लोक अजूनही 15 ते 20 दिवसांनी किंवा मंथ एंड पर्यंत, नोव्हेंबर एंड पर्यंत हरभऱ्याची पेरणी होणार आहे। त्यामुळे आता हरभऱ्याचे शेतकरी हे 3 वेळेत असतील, एक अर्ली, एक मध्यम वेळेमध्ये आणि एक लेट वाले। ज्या लोकांनी आत्ता हरभरा पेरणीची लगबग आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये हरभरा पेरणार आहेत, अशा शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया मी नक्की आग्रह करेल। कुठल्याही कंपनीची बीज प्रक्रिया, कुठल्याही चांगल्या तंत्रज्ञाने, चांगल्या लोकांनी ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे त्यांची सांगितलेली बीज प्रक्रिया तुम्ही वापरा, परंतु बीज प्रक्रिया नक्की करा। आम्ही गेल्या 15 दिवसामध्ये शेकडो शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले। मी काही फोटो हे फेसबुक पेजला शेअर सुद्धा केलेले आहेत। तर आम्ही जी बीज प्रक्रिया रिकमेंड करतो, साधारणतः एका एकरच्या बियाण्यासाठी 30 ते 35 किलोच्या बियाण्यासाठी 500 ग्राम ह्युमॉल जेली हलक्या हाताने चोळून घ्यायचे, पसरून ठेवायचे झाडाच्या सावलीखाली आणि त्याच्यावर 100 ग्राम बाविस्टिन कार्बेंडाझिम डस्ट टाकून द्यायची आणि त्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। लगेच तुम्ही पेरणी केली तरी चालेल, ट्रॅक्टरने पेरलं किंवा बैलाच्या अवताच्या सहाय्याने पेरलं तरी चालेल। ह्या बीज प्रक्रियेमुळे मर रोग, जर्मिनेशन, उगवण क्षमता ह्या सर्व गोष्टी तुमच्या दूर होऊ शकतात।
परंतु ज्या लोकांचे हरभरे पेरून आता 15-20 दिवस झालेत, हरभरे चांगले उगवून आलेले आहेत, आता फुटव्यांची स्टेज आहे, म्हणजे वाढीची स्टेज आहे, ग्रोथ अवस्था आहे आणि चांगली वाढ होण्यासाठी, त्यामध्ये खास करून फुटवे चांगले मिळण्यासाठी फॉलिबियॉन 40 मिली प्रतिपंप, त्यासोबत 19-19 100 ग्राम प्रतिपंप आणि ब्लेज 10 मिली प्रतिपंप याची फवारणी घ्यावी। गरज असेल तर तुम्ही एखादं बुरशीनाशक याच्यामध्ये साप पावडर 40 ग्राम किंवा टिल्ट 10 ml किंवा कॉन्टाप साधारण 15 ml ते 20 ml हे तुम्ही घेऊ शकतात। पण वातावरण स्वच्छ आहे, कुठेही ढगाळ हवामान नाही, त्यामुळे शक्यतो बुरशीनाशक नाही घेतलं तरी चालेल। तर चण्यामध्ये ही पहिली फवारणी नक्की वापरा आणि बीज प्रक्रिया मात्र कंपल्सरी करायचीच आहे, भले तुम्ही कुठल्याही कंपनीने सांगितलेली बीज प्रक्रिया असेल किंवा तुमचा जो अनुभव असेल ती बीज प्रक्रिया नक्की करा। तर मित्रांनो, मी हरभऱ्यासाठी तुम्हाला एक सोल्युशन दिलंय, तुरीसाठी एक सोल्युशन दिलंय। बरेचसे शेतकरी टरबूज आणि खरबूज यांनी लावलेला आहे, अशा शेतकऱ्यांची साधारणतः 15 ते 20 दिवसापूर्वी आता साधारणतः खरबूज आणि टरबूज लागवड करू नये, कारण इथून पुढचा 1.5 महिना हा थंडीचा सगळ्यात मोठा काळ आहे। आता साधारणतः डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच कलिंगड किंवा खरबूज लागवडीकडे वळावं। जर तुमच्याकडे रोप तुम्ही टाकलं असेल तर मल्चिंग पेपर शिवाय कलिंगड आणि खरबूज, टरबूज किंवा खरबूज याची लागवड करूच नाही। मल्चिंग पेपर कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला, कारण आईस बॉक्स सेगमेंट जो आहे, म्हणजे छोटं फळ लंबाकार फळ, हा जो सेगमेंट आहे याला मल्चिंग पेपर शिवाय तुम्हाला अपेक्षित उत्पादन गाठता येणार नाही। तर तो एक सल्ला महत्त्वाचा आहे। ज्या लोकांचं टरबूज आता साधारणतः वेल पकडते, 10 पानं 12 पानं 15 पानांवर आहे, अशा शेतकऱ्यांनी जोमदार वाढीसाठी, भरपूर फुटव्यांसाठी, फळफांद्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची फवारणी घ्यायची, ज्याच्यामध्ये नागाळी, माइट्स ह्या सुद्धा समस्या आपल्याला दूर करता येतील। तर त्यासाठी व्हर्टेक्स 15 मिली प्रतिपंपाला, अरेना चॉकलेट 6 ग्राम, ऑक्सिजन 50 ml आणि ब्लेज 15 ml याच्यामध्ये बुरशीनाशक तुम्ही साप किंवा कॉन्टाफ मिक्स करू शकतात। 15 लिटर पाण्याला घेऊन याची फवारणी करायची। त्याचबरोबर एका एकरसाठी 150 लिटर पाण्यामध्ये 1261 5 किलो, फॉलिबियॉन 1 लिटर आणि अमृत ड्रिंचिंग किट 1 हे 150 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही ड्रिपमधनं ही ड्रिंचिंग करू शकतात किंवा तुम्ही पंपाच्या साहाय्याने सुद्धा करू शकतात। तर खरबूज आणि टरबूज या दोन्ही पिकांसाठी एक महत्त्वाची फवारणी आणि एक महत्त्वाची आळवणी या ठिकाणी मी दिलेली आहे। हळदीमध्ये कंद डेव्हलपमेंटसाठी एक अत्यंत महत्त्वाची ड्रिंचिंग तुम्हाला सांगतो। एका एकरसाठी 10 किलो पोटॅशियम शोनाइट, त्यासोबत एक अमृत ड्रिंचिंग किट 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन ड्रिपमधनं द्यायचे। ही ड्रिंचिंग करण्यापूर्वी साधारणतः 2 तास तुम्ही ड्रिप आधी चांगलं चालवायचे, बेड पूर्णपणे ओला करायचा आहे आणि ड्रिंचिंग दिल्यानंतर फार तर फार 10 मिनिटं फक्त ड्रिप चालवायचं आहे, त्यानंतर जास्त वेळ ड्रिप चालवायचं नाही। याच्यामुळे कंदवाढ खूप चांगल्या प्रकारे होईल, खालचा गड्डा चांगला पोसला जाईल आणि झाडामध्ये क्वालिटी टिकून राहील। थंडीचे जे चट्टे पडतात किंवा करपा येतो त्याला रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होईल। तर टरबूज, खरबूज, हळद, चना, तूर आणि गहू हे 5 पिकं ज्यांच्याविषयी शेतकऱ्यांनी बरेचसे प्रश्न विचारलेले होते, तर जे मला महत्त्वाचे प्रश्न वाटले त्याच्यावर मी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। आता आपण जाऊया मित्रांनो केळीकडे। आणि केळी पिकामध्ये आपण रोप, टिश्यू कल्चर रोपच का घ्यायची किंवा कुठल्या कंपनीची घ्यायची किंवा टिश्यू कल्चर रोप कशी तयार होतात, त्यांचा जीवन प्रवास याविषयी मागच्या सेशनमध्ये आपण पूर्ण बघितलं। आता केळी लावताना रोपांची निवड करायची का कंदाची निवड करायची हा सर्वस्वी तुमच्या क्षमतेवर हा प्रश्न आहे की तुमच्याकडे कॅपिटल आहे का, किती क्षेत्र तुम्हाला लावायचं आहे, तर कंद किंवा रोप हे तुम्हाला घ्यायचं आहे। आता यामध्ये एक छोटीशी अडचण फक्त एवढीच आहे की विशेष करून महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं क्षेत्र किंवा भारतातलं सगळ्यात मोठं क्षेत्र जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि असंख्य शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी मृगबाग म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये केळी लावली होती, तर कुकुंबर मोझॅक व्हायरसमुळे खूप लोकांच्या केळी बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे परिणामी परत रोपांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेतकऱ्याची मानसिकता आणि परिस्थिती दोन्ही नाही आहेत। त्यामुळे बरेचसे लोक आता कंदाकडे वळत आहेत। पण जळगावच्या बाहेर जे लोक ऑक्टोबरच्या पुढे केळीची लागवड करतात, विशेष करून जानेवारी फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते,
डिसेंबरमध्ये सुद्धा लागवड होते, नोव्हेंबरमध्ये सुद्धा लागवड होते. डिसेंबरचे म्हणजे 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर हा महिना आणि मे महिना हे 2 महिने सोडले तर जवळपास महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये केळी लागते. तर मित्रांनो, आता केळी लावताना रोप किंवा कंद हा तुमच्या निवडीचा प्रश्न झाला, परंतु रोप आणि कंद निवडल्यानंतर आपण लागवड किती अंतरावर करायची, खतांचं व्यवस्थापन कसं करायचं, रोग काय आहेत, कीड काय आहेत, या सगळ्या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. वेळ जितका मिळेल तेवढा, नाहीतर रोग आणि कीड आपण परत एकदा वेगळा एक लाईव्ह सेशन घेऊ आणि त्यामध्ये आपण घेऊ. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे आंतरमशागत, जमिनीची निवड कशी करायची. आता मित्रांनो, तसं बघितलं तर केळी एक खादाड पीक आहे आणि जळगाव जिल्हा जर सोडला तर महाराष्ट्रातला किंवा गुजरातमधला किंवा मध्य प्रदेशमधला कुठलाही शेतकरी घेतला तर त्याच्याकडे असलेली जी सगळ्यात चांगली जमीन असते, चांगलं क्षेत्र असतं, तिथेच तो केळी लावतो. परंतु जळगावमध्ये अगदी 40-45 डिग्रीचा उतार असलेली जरी जमीन असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी केळी लागवड केली जाते आणि ती यशस्वीरित्या येते सुद्धा. तसं बघितलं तर केळीला मध्यम भारी जमीन चालू शकते, फक्त जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला व्हावा, जमीन जास्त पाणी धरून ठेवणारी नसावी, जमिनीचा पीएच हा शक्यतोवर बॅलन्स असणं गरजेचं आहे, पण जो महाराष्ट्रामध्ये सध्या आता नाहीये. बऱ्याचशा लोकांच्या जमिनीचे सामू हे 7.5, 8, 8.5च्या पुढे आता गेलेले आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये जर आपण योग्य खत व्यवस्थापन केलं, अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर आपल्याला 25-30 किलोची रास काढणं काहीही अवघड नाहीये आणि ते आपण काढू शकतो. हजारो शेतकरी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून केळीमध्ये चांगलं उत्पादन घेत आहेत. त्याचे व्हिडिओज, मुलाखती आम्ही यूट्यूब आणि फेसबुकवर वेळोवेळी प्रसारित करतोय. आता लागवड कशी करायची ते आपण समजून घेऊ, बीज प्रक्रिया कशी करायची ते पण आपण समजून घेऊ. जे शेतकरी टिश्यू कल्चर घेऊ शकणार नाहीयेत आणि ते कंदाची लागवड करणार आहेत अशा शेतकऱ्यांनी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून कंद आणणार आहेत त्या शेतकऱ्याच्या शेतात किंवा त्याच्या आजूबाजूला कुकुंबर मोझॅक व्हायरस आहे का हे आपण खात्री केली पाहिजे. 2, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बंची टॉप आपल्याला दिसतो का ते आपण खात्री केली पाहिजे. त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पनामा डिसीज आहे का याची आपण खात्री केली पाहिजे. आणि जर ह्या सगळ्या अडचणी त्या शेतामध्ये असतील तर अशा शेतकऱ्याच्या शेतात किंवा त्याच्या आजूबाजूच्या कुठल्याही शेतातनं कंदांची निवड करू नये. दुसरी गोष्ट, या अडचणी नाहीयेत आणि तिथून जर आपण कंद आणले तरी सुद्धा आपल्याला कंदावर बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. मग कंदासाठी बीज प्रक्रिया काय करायची तर स्क्रीनवर मी सगळं प्रेझेंट करतो मित्रांनो. मी डायरेक्ट तुम्हाला शेड्यूलच सांगणार आहे की जेणेकरून फार जास्त तांत्रिक उहापोह न करता पॉइंट तुम्हाला समजवता यावा. बीज प्रक्रिया का गरजेची हे मी तुम्हाला सांगितलं आणि अतिशय सोपी बीज प्रक्रिया आहे. साधारणतः 500 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हमला क्लोरोसायपर कॉम्बिनेशन कुठल्याही चांगल्या कंपनीचं तुम्ही घ्या ते 1 लिटर घ्या. त्याच्यासोबत साप पावडर 500 ग्राम आणि ह्युमॉल 1 लिटर असं 500 लिटरचं एक टाकी तयार करा, एक सोल्युशन तयार करा. त्याच्यामध्ये कंद 15 मिनिटं भिजवून ठेवा आणि मग ते कंद लागवडी योग्य वापरा. एवढं सगळं लावल्यानंतर जर पाणी उरलं त्याच्यात परत तुम्ही 200-500 लिटर पाणी टाकू शकता. वस्त्रगाळ करून लागवडीनंतर कंद लागवडीनंतर हेच पाणी ड्रिपमधनं सोडून दिलं तरी सुद्धा चालेल. याच्याने विविलची समस्या असेल किंवा जे त्या कंदासोबत आलेले डिसीज असतील त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करायला मदत होईल. तर मित्रांनो, बीज प्रक्रिया कंदासाठी आपण बघितली, रोपांना बीज प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. ऑलरेडी हार्डनिंग सेंटरमध्ये वेळोवेळी बुरशीनाशकांच्या फवारण्या किंवा ड्रिंचिंग, आळवणी ज्याला आपण म्हणतो, ह्या केलेल्या असतात. कंद लावताना तुम्हाला अंतर जे आहे सगळ्यात बेस्ट अंतर आहे 5 बाय 5 फूट किंवा 5.5 बाय 5.5 फूट. जमीन चांगली असेल, कसदार असेल तर 5.5 बाय 5.5 फूट अंतर घ्या किंवा 5 बाय 5 फूट अंतर घ्या. रोपं लावताना मात्र आपल्याला 6 बाय 5 फूट हेच अंतर घ्यायचंय. केळी लागवड करताना शेतामध्ये आपल्याकडे शेणखत टाकणं खूप गरजेचं आहे. 2 टन, 5 टन, 4 टन काही ना काही शेणखताची मात्रा ही आपल्याला गेलीच पाहिजे. कारण की जर तुम्ही टिश्यू कल्चर घेणार असाल तर निदान तुम्ही 2 किंवा 3 पीक त्या शेतामध्ये घेणार आहेत. खोडवा तुम्ही घेणार आहेत, तिसरं पीक तुम्ही घेणार आहेत आणि म्हणून सेंद्रिय कर्ब टिकून राहण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खत किंवा शेणखत हे मस्ट आहे. कमीत कमी 5 टन शेणखत तरी आपल्या शेतामध्ये पडावं, कुजलेलं चांगलं. त्यापेक्षा जास्त जर असेल तर फारच उत्तम. मित्रांनो, आता लागवड करताना
सरी करावी का बेड करावा हा एक मोठा प्रश्न आहे आणि लागवडीची पद्धत मी फार महत्त्वाची माहिती तुम्हाला आता यामध्ये देणार आहे। आता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याचा निचरा उत्तम होत नाही किंवा ज्या शेतकऱ्यांची शेतं ही खोलगट भागामध्ये आहेत, आजूबाजूच्या शेतातनं पाणी त्या ठिकाणी वाहून येतं, अशा शेतकऱ्यांनी बेड पद्धतीचा अवलंब करावा। पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऑलरेडी पाण्याचा निचरा खूप चांगला होतो किंवा पाणी जे आहे ते लवकर, जमीन जी आहे ती वापसा कंडिशन मध्ये लवकर येते किंवा त्यांच्या शेतामध्ये पाणीच्या ड्रेनेजच्या समस्या नाही आहेत, पाणी बाहेरून जास्त पाणी त्यांच्या शेतामध्ये वाहून येत नाही, अशा शेतकऱ्यांनी सरी पद्धतीने गेलं तर फार उत्तम राहील। साधारणतः 4 ते 5 महिन्यानंतर, याचं कारण फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। तुम्ही जर बघितलं तर आपण ही पद्धत समजून घेऊया। बरेचसे शेतकरी जे आहेत ज्यांच्या शेतामध्ये बेड तयार होतो, साधारणतः हा बेड 2 ते 2.5 फूट रुंदीचा असतो आणि या ठिकाणी आपण केळीचं झाड लावतो, परत इकडे 2 ते 2.5 फुटाचा बेड आणि या ठिकाणी आपण झाड लावतो। तर साधारणतः 3-4 महिन्यानंतर शेतकरी ही जी मधली माती असते, ही मधली माती एवढी उपसून काढतो आणि ही टोटल माती आपण ह्या बेडवर टाकतो। त्यावेळेस ह्या झाडाचा जो रूट झोन आहे तो रूट झोन या ठिकाणी डॅमेज झालेला असतो, म्हणजे इथपर्यंतच वाचतो, म्हणजे झाडापासून 1.5 ते 2 फूट इकडे आणि 1.5 ते 2 फूट इकडे हा मधला खड्डा तयार केल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ त्या ठिकाणी थांबते। आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, केळीच्या झाडांची जी मुळं असतात ती हॉरिझॉन्टल पोझिशनला, म्हणजे जमिनीच्या समांतर पोझिशनला वाढतात। केळीच्या झाडांचं मूळ असं जाऊन असं होत नाही, ते सरळ वाढतं, एकतर असं वाढेल एकतर असं वाढेल आणि या ठिकाणी जर आपण त्याला ब्रेक केलं तर मुळांची जी वाढ आहे ती वाढ त्या ठिकाणी थांबते। आणि म्हणून केळीसाठी मी तुम्हाला, जर जमीन चांगल्या निचराची असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सरीमध्ये लागवड केल्यानंतर, म्हणजे या ठिकाणी केळीची रोपांची लागवड केल्यानंतर साधारणतः 3 महिन्यानंतर तुमच्या केळीचं शेत हे सपाट दिसलं पाहिजे, फ्लॅट सरफेस जर असेल तर प्रत्येक झाडाची मुळं ही 5 ते 6 फूट तुम्हाला वाढलेली दिसतील। याचे असंख्य प्रयोग आम्ही आमच्या प्रात्यक्षिकांमध्ये, लाईव्ह प्लॉट्समध्ये केलेले आहेत। मग आता नेमकी केळीची लागवड किती अंतरावर करायची, आता आपण लागवडीचा मुद्दा या ठिकाणी समजून घेऊ। केळीची लागवड करताना 2 अंतर मी तुम्हाला सांगितले, एक 6 बाय 5 फूट जर आपल्याकडे रोपं असतील तर, आणि दुसरं अंतर 5 बाय 5 फूट किंवा 5.5 बाय 5.5 फूट कंद असेल तर 5.5 बाय 5.5 किंवा 5 बाय 5 फूट सरी पाडून आपण कंदाची लागवड केली। रोपांमध्ये जनरली जी आपली पद्धत आहे की 2 ओळीतला अंतर, म्हणजे या ठिकाणी एक झाड आहे आणि या ठिकाणी एक झाड आहे, हे अंतर घेतलं आपण 6 फूट आणि 2 रोपांमधलं अंतर, हे अंतर घेतलं आपण 5 फूट। आता इथे एक झाड हे काटकोनामध्ये आहे, म्हणजे जर हे मी या ठिकाणी झाड असेल तर मी उजव्या बाजूला बघितलं तर एका लाईनीत मला झाडं दिसतील, डाव्या बाजूला मी बघितलं तर मला एका लाईनीत झाडं दिसतील, समोर बघितलं तर मला एका लाईनीत झाडं दिसतील आणि मागे बघितलं तर एका लाईनीत झाडं दिसतील। म्हणजे साधारणतः तुम्ही जर हा डायग्राम बघितला तर ह्या प्रकारे आपल्याला झाडं दिसतील। या ठिकाणी एक थोडासा वेगळा प्रयोग मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि तो प्रयोग असा आहे मित्रांनो की समजा हे आपलं शेत आहे, या लाईनीला आपण 5 फूट अंतरावर झाडं लावली, इथे एक झाड लावलं, हे 2 ओळीतलं 2 रोपातलं अंतर आपण 5 फूट घेतोय, परत इथे तिसरं झाड लावलं, परत इथे चौथं झाड लावलं, म्हणजे हे 5-5 फूट अंतरावर आपण झाडं लावली। दुसरी जी ओळ आहे, म्हणजे ह्या 2 ओळीतलं अंतर जे आपण ते 6 फूट घेणार आहे, तर ह्या दुसऱ्या ओळीमध्ये अंतर लावताना आपण जे झाड समोरासमोर घेतो ते इथे न घेता ते झाड इथे घ्यायचे, म्हणजे बांधापासून साधारणतः 2.5 फूट अंतर सोडून ते झाड लावायचे। इथून परत 5 फुटावर दुसरं झाड, परत 5 फुटावर तिसरं झाड, परत पुढची लाईन आपण लावणार, हा पण गॅप 6 फूट आहे। पहिल्या लाईनीत जे झाड होतं त्याच लाईनीत परत इथे एक झाड घेणार, परत दुसरं झाड या ठिकाणी घेणार, परत तिसरं झाड या ठिकाणी घेणार आणि या घेणार, म्हणजे लाईनीतली झाडं जी आहेत एक दिशा त्यांची सरळ येणार नाही। याच्याने काय फायदा होईल, पहिली गोष्ट की ह्या झाडाला जो कॅचमेंट एरिया मिळतो हा जवळपास 7 फुटाचा मिळतो। लक्षात घ्या मित्रांनो, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे।
हा प्रयोग मी आतापर्यंत बऱ्याच लोकांना सांगितला आहे, पण अजून कोणी केलेला नाहीये. तर हा प्रयोग तुम्ही जर हा कार्यक्रम लाईव्ह सेशन बघत असाल तर 1 एकरवर हा प्रयोग तुम्ही करा. फक्त समोरासमोर झाड न घेता पहिलं झाड 2.5 फूट बांधापासून मध्ये न्यायचं आणि त्याला 5-5 फुटावर लावत जायचं. म्हणजे जे झाड समोरासमोर येणार होते ते झिगझॅग होईल. म्हणजे एक झाड इथे होईल, दुसरं इथे, तिसरं इथे, चौथं इथे, पाचवं इथे, 6वं इथे, 7वं इथे. म्हणजे ते ही लाईन सरळ बनेल, ही लाईन सरळ बनेल, हवा खेळती राहील, झाडाला कॅचमेंट एरिया खूप मिळेल, मुळांसाठी विस्तारण्यासाठी जागा भरपूर मिळेल. अंतर 6x5च आहे, रोपांची संख्या 1450-1500च बसेल, परंतु प्रत्येक झाडाला कॅचमेंट एरिया चांगला मिळेल. तर एकतर तुम्ही ह्या पद्धतीने जी आपण पुरवण पद्धत आहे 6x5 हेच अंतर बेस्ट आहे. केळीची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की 1 एकरमध्ये 1450 पेक्षा कमी झाडं बिलकुल नको आणि 1750 पेक्षा जास्त झाडं बिलकुल नको. जर तुम्ही रोपांची लागवड करत असाल तर कंदमध्ये तुम्ही 1800-2000 पर्यंत गेले तर काही हरकत नाही, परंतु रोपांमध्ये 1450च्या खाली नको, कारण एका झाडाला एकच घड येणार आहे, तो सुद्धा सरासरी 25 ते 30 किलोचा येणार आहे. आणि जर आपण रोपांची संख्या 1100-1200 पर्यंत आणली तर 1 एकरचं अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून हा सुद्धा एक प्रयोग तुम्ही करून बघावा, किंवा 6x5 सरळ पद्धतीने जर तुम्ही गेलात तर वेल अँड गुड आहे. तर हे 2 अंतर मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करेल आणि ह्या अंतराचा वापर करून आपण केळीची लागवड करायची. आता आपण पुढे जाऊया. खतांच्या मात्रा. आपण जमीन निवडली, आंतरमशागत केली, शेणखत 5 टन 10 टन जे आपल्याकडे असेल सेंद्रिय खत ते आपण टाकलं. रोपं आपण चांगल्या कंपनीची निवडली, रोपं आणली, लावली. अंतर मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट केलंय की 6x5 झिगझॅग मेथडने तुम्ही जाऊ शकतात किंवा 6x5 मध्ये जाऊ शकतात. आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो अन्नद्रव्य व्यवस्थापन. पिकाला 16 प्रकारचे अन्नद्रव्य लागतात. नत्र हे काम करतो, स्फुरद हे काम करतो, पालाश हे काम करतो. खूप व्याख्याने झाली, खूप लोक शेवटी माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्याचा एकच प्रश्न असतो की मी नेमकं कोणतं खत कोणत्या दिवशी आणि किती मात्रेमध्ये टाकू. 50 किलो टाकू, 100 किलो टाकू, 10-26-26 घेतलं तर किती होईल, डीएपी घेतलं किती होईल, वॉटर सोल्युबल किती सोडायचं, फवारणी कुठली घ्यायची. लोकांना डायरेक्ट कन्क्लुजन पाहिजे आणि म्हणून मी जास्त तांत्रिकदृष्ट्या न जाता तुमच्यासाठी पूर्णपणे शेड्यूल बनवलेलं आहे. आणि हे शेड्यूल मी आता तुमच्या पुढे दिसतंय, कदाचित तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल. डायरी पेन असेल तर नोट डाऊन सुद्धा केलं तर चालेल. केळी एक खादाड पीक आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. विशेष करून केळीला नत्र, स्फुरद आणि पालाश या तिन्ही घटकांमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे पालाश आहे. केळीसाठी सगळ्यात जास्त लागणारा घटक पालाश आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जेवढेही खतं द्याल त्या खतांमध्ये पालाशची मात्रा हीच केळी पिकाला सगळ्यात जास्त गेली पाहिजे. त्यानंतर नायट्रोजन गेलं पाहिजे, त्यानंतर कॅल्शियम गेलं पाहिजे, त्यानंतर फॉस्फरस गेलं पाहिजे, मग सल्फर गेलं पाहिजे, मग मॅग्नेशियम गेलं पाहिजे आणि मग मायक्रोन्यूट्रॉन गेले पाहिजे. हा उतरता क्रम आहे. पालाश, नायट्रोजन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या उतरत्या क्रमानेच आपल्याला क्वांटिटी ठरवायची. बरेचसे लोक फॉस्फरसचा मारा खूप मोठ्या प्रमाणावर करतात. एकरी 10 बॅग सुपर फॉस्फेट बेसललाच जातात, त्यानंतरही डीएपीचा मारा भरपूर असतो. तर हे सगळे कॅल्क्युलेशन्स करून एक परफेक्ट असं शेड्यूल या ठिकाणी बनवलेलं आहे आणि हे शेड्यूल हजारो शेतकरी महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये फॉलो करतायत आणि चांगलं उत्पन्न दरवर्षी आपण घेतोय. तर आता मात्रा मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय की आपल्याला किती बेसल डोस टाकायचा आहे. शक्यतोवर बेसल डोस हा लागवडीपूर्वीच पडला पाहिजे. 2 ओळीतला अंतरामध्ये जास्त अंतर आहे, म्हणजे 6x5 जर असेल तर 2 ओळीतलं अंतर जास्त आहे, 2 रोपातलं अंतर आपलं कमी आहे. म्हणून मात्रा टाकताना सरीमध्ये जे अंतर कमी आहे त्या कमी अंतरामध्ये सम प्रमाणात मातीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. चुकूनही झाडाला रिंग करायची नाहीये, खड्डा करून आपल्याला टाकायचं नाहीये. आपण जो बेसल डोस देतोय तो पिकाच्या तात्पुरत्या गरजेसाठी नाहीये, तो पिकाच्या पुढच्या 3 ते 4 महिन्याच्या वाढीसाठी. हे नेहमी लक्षात ठेवा. पुढचे 3 महिने 4 महिने डोक्यात ठेवूनच आपण हा डोस डिझाइन केलेला आहे. तर यामध्ये बेसल डोस आपल्याला 1 एकरसाठी द्यायचा आहे, साधारणतः 1400 ते 1500 झाडांसाठी. डीएपी 150 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलो, ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल 20 किलो, रिलीजर 5 किलो, कॅलनेट 10 किलो आणि मायक्रोडील किट 23 किलो. हा संपूर्ण डोस
आधी खाली जमिनीवर पाल टाकून फट्टा टाकून त्याच्यामध्ये चांगला मिक्स करायचा आहे आणि मिक्स करून 2 रोपांच्या मध्ये त्याला मातीमध्ये पसरून द्यायचा आहे. शक्यतोवर लागवडीच्या मिनिमम 15 ते 20 दिवस आधी बेसल डोस पडला पाहिजे. त्यानंतर लागवड करायची आणि लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला ड्रेंचिंग करायची, जी पिकांच्या मुळांना जमिनीमध्ये सेट करेल, मुळांची वाढ करेल आणि पीक लवकर त्या वातावरणाशी जुळून घेऊन अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करेल. मग दुसरं काम आपल्याला करायचं आहे, लागवडीनंतर 10 दिवसांनी लगेच साधारणतः 150 लिटर पाणी घ्यायचं, ज्याच्यामध्ये अमृत किट 19-19 10 किलो, हमला 500 मिली हे 150 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला ड्रिप असेल तर ड्रिप मध्ये सोडायचे, ड्रिप नसेल तर तुम्ही पाठीवरच्या पंपामध्ये भरून नोझल काढून डायरेक्ट ड्रेंचिंग करू शकतात. त्यानंतर साधारणतः 45 दिवसांनी आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे. हा डोस आपण ड्रिप मधनं सुद्धा देऊ शकतो. 1 एकरसाठी अमोनियम सल्फेट 50 किलो, चुनखडीयुक्त जर जमीन असेल तर शक्यतोवर अशा शेतकऱ्यांनी अमोनियम सल्फेटच वापरावं. जर चुनखडीयुक्त जमीन नसेल आणि अमोनियम सल्फेट अवेलेबल नसेल तर तुम्ही युरिया 45 किलो घेतला तरी चालेल. त्यासोबत एमओपी पांढरा पोटॅश 25 किलो आणि 2 अमृत ड्रिंचिंग किट हे 400 लिटर पाण्यामध्ये मिक्स करा आणि वेंचुरी मधनं सोडून द्या. आता सुरुवातीच्या 1.5 ते 2 महिन्यापर्यंत एका लॅटरलवर काम भागतं, परंतु त्यानंतर जर पिकाच्या 2 ओळीतला अंतर आपण बघितलं तर जवळपास 6 फुटाचं अंतर आहे. आणि विशेष करून जे शेतकरी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये लागवड करणार आहेत अशा शेतकऱ्यांना फेब्रुवारी आणि मार्च नंतर ड्रिपच्या लॅटरल मधला डिस्चार्ज कमी पडायला लागतो. विशेष करून खानदेशी शेतकरी जर असतील तर फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यानंतर केळीच्या एका ओळीला 2 लॅटरल, एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला अत्यंत आवश्यक आहे. तरच आपल्याला परफेक्ट डिस्चार्ज प्रत्येक झाडाच्या 4ही बाजूला आपल्याला जमिनीचा ओलावा मेंटेन ठेवता येईल किंवा तो ओलावा टिकून ठेवता येईल आणि तरच टाकलेले अन्न घटक हे उचलले जातील. म्हणून साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारी नंतर केळीच्या पिकामध्ये 2 लॅटरल असणं अत्यंत गरजेचं आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे लॅटरलची व्यवस्था नाहीये, ड्रीप लॅटरल म्हणजे नळ्या, ड्रीपची व्यवस्था नाहीये, अशा शेतकऱ्यांनी दर 15 दिवसाला एक सरी आड एक मोकळं पाणी देण्याची व्यवस्था शक्यतोवर फेब्रुवारी महिन्यापासून करावी. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांमध्ये एका सरी आड एक, ज्या सरीला ह्या वेळेस पाणी दिलं पुढच्या वेळेस पाणी देताना त्याच्या दुसऱ्या सरीला पाणी द्यायचं, ज्याला मागच्या वेळेस दिलं ती सोडायची. म्हणजे अशा प्रकारे अल्टरनेट पाणी दिलं तर लवकर पाणीही दिलं जाईल आणि कमी पाण्यामध्ये किंवा कमी वेळ लाईट असेल तरी सुद्धा आपल्याला मॅनेज करता येईल. पण जर 2 लॅटरल ड्रीप असल्या ड्रीपच्या तर जास्त फायदेशीर होईल. तर 45 दिवसानंतर आपल्याला ही ड्रेंचिंग करायची आहे. त्याच्यानंतर 60 दिवसांनी परत युरिया 50 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो, पांढरा पोटॅश घेतला, अमृत ड्रेंचिंग किट 2 400 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे. सुरुवातीला अमोनियम सल्फेट आणि पोटॅश एकास एक ह्या प्रमाणामध्ये आपण देतोय जेणेकरून वाढ चांगली होईल. फॉस्फरसची एकच मात्रा आपण बेसलला दिलेली आहे. 60 दिवसापर्यंत मग फॉस्फरस द्यायची आवश्यकता नाहीये, कारण की केळीला सगळ्यात जास्त गरज पालाशची, त्यानंतर नायट्रोजनची, मग कॅल्शियमची आणि मग फॉस्फरसची आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 90 दिवसाला परत आपल्याला दुसरा बेसल डोस द्यायचा आहे. पहिला बेसल डोस आपण दिला तो साधारणतः 3 महिन्यापर्यंत आपण पिकासाठी अरेंज केला. आता पुढचा डोस जो पुढचे 3 ते 6 महिने आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे 3 ते 6 महिन्याच्या कामासाठी आपल्याला द्यायचा आहे. तर त्यामध्ये डीएपी 150 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलो, ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल 20 किलो, रिलीजर 5 किलो आणि कॅलनेट 10 किलो मिक्स करून 5 फुटाच्या गॅपमध्ये डायरेक्ट फेकून द्यायचंय. थोडासा मातीआड झाला तरी चालेल, परंतु रिंग करून आपल्याला टाकायचं नाहीये. झाडांच्या मुळं आता झाडापासून 2-2.5 फूट लांब गेलेल्या आहेत आणि त्या जितकं अन्नद्रव्य लांब राहील तेवढा त्यांचा कॅचमेंट लांब राहील. फक्त या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो, की जे शेत असेल ते शेत आपल्याला फ्लॅट सरफेस पाहिजे. असं आणि असं जर आपलं 2 ओळीमध्ये असा जर गॅप असेल तर केळीचं मूळ या ठिकाणी येऊन थांबणार, एवढं लक्षात घ्या. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये केळी असेल त्यांनी आता जरी निरीक्षण केलं, हे लाईव्ह बघितल्यानंतर, तरी तुमच्या लक्षात येईल की असा जो 2 बेडच्या मध्ये गॅप आपण तयार केलाय या ठिकाणी तुम्हाला केळीच्या मुळांची वाढ ही थांबलेली दिसेल. म्हणून आपल्याला शेत जे आहे ते सपाट ठेवायचं आहे.
तर साधारणतः 90 दिवसाला हा दुसरा बेसल डोस आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर 115 दिवसाला आपल्याला युरिया 50 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो, 2 अमृत किट आणि फॉस्फरिक ऍसिड फॉसिड 1.5 किलोग्राम आपल्याला घ्यायचंय एका एकरसाठी. हे सगळं 400 लिटर पाण्यामधनं तुम्ही ड्रिपमधनं सोडू शकतात. आता या ठिकाणी मित्रांनो फॉस्फरिक ऍसिड याच्याविषयी थोडंसं महत्त्वाचं गुणधर्म मी तुम्हाला सांगणार आहे. मी मागच्या बऱ्याचशा लाईव्ह सेशनमध्ये फॉस्फरिक ऍसिड विषयी बोललोय. भारतामध्ये फॉस्फरिक ऍसिड तसं तर ॲग्रिकल्चरमध्ये इंडस्ट्रीयल यूज म्हणून आपण वापरतो, परंतु 85% फॉस्फरिक ऍसिड बाजारामध्ये उपलब्ध आहे, 45%ही फॉस्फरिक बाजारामध्ये उपलब्ध आहे, 65%ही फॉस्फरिक बाजारामध्ये उपलब्ध आहे. डीएपीचं सगळ्यात इम्पॉर्टंट रॉ मटेरियल जे आहे ते फॉस्फरिक ऍसिड आहे, परंतु ऍक्टमध्ये नसल्या कारणाने 45%, 60% किंवा सरळ सरळ पाणी टाकून सुद्धा बरेचसे लोक कमी किमतीमध्ये फॉस्फरिक ऍसिड विकण्याचा प्रयत्न करतात. तर शेतकऱ्याने ओरिजिनल आणि डुप्लिकेट ओळखायचं कसं, एक सोपी पद्धत मित्रांनो तुम्हाला सांगतो. तुम्ही पाण्याचा 1 लिटर जर पाणी घेतलं आणि त्याचं जर वजन तुम्ही केलं तर ते साधारणतः 900 ते 950 ग्राम किंवा जास्तीत जास्त 1 किलो येईल. पण तुम्ही जर प्युअर क्वालिटीचं फॉस्फरिक ऍसिड साधारणतः 1 लिटर जर घेतलं तर त्याचं वजन हे 1.5 किलो येईल. हा एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो बघून कसं ओळखायचं त्यासाठी हा मापदंड तुम्हाला दिलाय. तर फॉस्फरिक ऍसिड सोडताना चांगल्या कंपनीचं सोडा, जेणेकरून आपल्याला जे फायदे आहेत ते फायदे बघायला मिळतील. तसे फॉस्फरिक ऍसिडचे फायदे भरपूर आहेत. ड्रीप क्लीन होईल, जमिनीचा पीएच काही काळासाठी मेंटेन राहतो, व्हाईट रूटची डेव्हलपमेंट सगळ्यात चांगली होते, सॉल्ट्स जे फिक्स सॉल्ट्स आहेत ते डिझॉल्व्ह होण्यासाठी रिलीज होण्यासाठी सुद्धा आपल्याला फॉस्फरिकची चांगली मदत होईल. तर 115 दिवसाला युरिया 50 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो, अमृत किट 2 आणि फॉसिड 1.5 किलो हे सोल्युशन तुम्ही 400 लिटर पाण्यामधनं सोडायचे. आता 130 दिवसाला अमोनियम सल्फेट 50 किलो, एमओपी 120 किलो, अमृत किट 2 आणि फॉस्फरिक ऍसिड 1.5 किलो हे परत एकदा आपल्याला ड्रिपमधनं सोडायचं आहे. शक्यतोवर म्युरेट ऑफ पोटॅश घेताना तुम्ही जर व्हाईट पोटॅश घेतला तर ड्रिपमधनं सोडता येईल आणि त्या ठिकाणी लागणारा लेबर जो आहे ती कॉस्ट आपल्याला वाचवता येईल. आता आपण पहिला बेसल डोस लागवडीच्या आधी टाकला, दुसरा बेसल डोस 90 दिवसाला टाकला. आता आपण तिसरा बेसल डोस देतोय, जो साधारणतः लागवडीनंतर 150 दिवसांनी आहे. याच्यामध्ये डीएपी 150 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 150 किलो, ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल 20 किलो, रिलीजर 5 किलो आणि कॅलनेट 10 किलो हे मिक्स करून परत कमी अंतर ज्या लाईनीमध्ये आहे 2 रोपांमध्ये 5 फुटाच्या अंतरमध्ये हा डोस आपल्याला पूर्णपणे फेकून द्यायचा आहे, ब्रॉडकास्ट करायचा आहे. थोडासा माती आड करता आला तर चांगलं राहील. त्यानंतर 160 दिवसाला ब्रह्मास्त्र सिलिकायुक्त हे अतिशय जोरदार औषध आहे, ज्याच्यामुळे आपल्याला पिकामध्ये सिलिकाचा जो मात्रा आहे, विशेष करून फायबरयुक्त जेवढे पिकं आहेत, केळी असेल, भात असेल, कॉटन असेल, तर ह्या पिकांमध्ये पपई असेल, ह्या पिकांमध्ये ह्या औषधाचा म्हणजे हे जमिनीतून मुळांद्वारे जर पिकाला गेलं तर पानाची थिकनेस वाढते, पानाची जाडी वाढते, व्हायरस असेल, करपा असेल अशा रोगांपासून पिकाला वाचवते, पिकाला एक प्रकारे कोटिंग करते आणि पीक रोग प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे पीक रोगाला कमी बळी पडतं आणि आपल्याला स्वाभाविक आहे फवारणीचा किंवा इतर खर्च त्या ठिकाणी कमी होतो. तर साधारणतः 160 दिवसाला हे ड्रिपमधनं आपल्याला सोडायचं 1 लिटर. 170 दिवसाला आपल्याला मायक्रोडिल द्यायचे 5 लिटर आणि त्यासोबत बोरॉन 1 किलो एका एकरला ड्रिपमधनं आळवणी करायची. आता 160-170 दिवसानंतर म्हणजे केळीची साधारणतः 6व्या-7व्या महिन्यामध्ये जर निस्वन सुरू झाली तर त्यावेळेस आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि त्याचबरोबर घडाची डेव्हलपमेंट दोन्ही गोष्टींसाठी काम करायचं आहे. ह्यावेळेस अत्यंत महत्त्वाच्या 2 फवारण्या आहेत. बाकी रोगसाठी, किडीसाठी, कुठे मर होत असेल, विल्टिंग येत असेल, अळी असेल, याच्यासाठी वेळोवेळी फवारण्या आपल्याला ते शेड्यूल मी तुम्हाला पुढे देणारच आहे. परंतु अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे तेव्हा 30% घडं निसवतात, ती फवारणी मी पुढे तुम्हाला देणारच आहे. लागवडीनंतर 190 दिवसांनी 13-0-45 10 किलो पोटॅशियम नायट्रेट, कॅलनेट 10 किलो आणि फॉस्फरिक ऍसिड म्हणजे फॉसिड 5 किलो एका एकरला तुम्ही
200 किंवा 400 लिटर पाणी घेऊन परत एकदा ड्रिपमधनं सोडायचं आहे किंवा ड्रेंचिंग करायचं आहे. म्हणजे जवळपास 6 महिन्याचा हा कालावधी आता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्यानंतर 210 दिवसाला 05234 15 किलो. आता मित्रांनो या ठिकाणी मी थोडंसं एक स्पष्टीकरण तुम्हाला देऊ इच्छितो. बरेचसे लोक वॉटर सोल्युबल सोडताना 2 किलो 3 किलो 2 दिवसाआड 3 दिवसाआड असं सोडतात. त्याचं जे कॅलिब्रेशन जर आपण केलं म्हणजे साधारणतः 2 किलो जर आपण 05234 सोडलं तर 1 किलो फॉस्फरस आपण देतोय. आणि एका झाडाला म्हणजे एका एकरमध्ये जर 1500 झाडं जर आपण गृहीत धरली आणि 1 किलो म्हणजे 1000 ग्राम जर आपण फॉस्फरस देत असू, त्यातला अवेलेबल किती होईल, अपटेक किती होईल हा भाग वेगळाच आहे. तर 1000 ग्राम म्हणजे 1500 झाडांना 1000 ग्राम म्हणजे एका झाडाला 1 ग्राम सुद्धा फॉस्फरस त्या ठिकाणी अवेलेबल फॉर्ममध्ये मिळू शकत नाही. म्हणून वॉटर सोल्युबल देताना सुद्धा 2 दिवसात किंवा 3 दिवसात देण्याऐवजी तुम्ही त्याला 15 दिवसाचा जर ब्रेकअप दिला किंवा मिनिमम 1 आठवड्याचा जरी ब्रेक दिला, 1 आठवड्याच्या इंटरव्हलने जरी तुम्ही देत राहिले पण क्वांटिटी थोडी वाढवून जर दिली तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. तर 210 दिवसाला आपल्याला 05234 15 किलो द्यायचे, अमृत किट 2 आणि फॉसिट 1.5 किलो याची आळवणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर 240 दिवसाला म्युरेट ऑफ पोटॅश किंवा SOP 0050 सल्फेट ऑफ पोटॅश 50 किलो. ज्या जमिनीमध्ये चुनखडी असेल अशा लोकांनी SOPच वापरा. आणि 2 अमृत किट हे आपल्याला ड्रिपमधनं सोडायचं आहे. 240 दिवसानंतर 260 दिवसाला 0023 म्हणजेच पोटॅशियम शोनाइट 25 किलोची बॅग एकाच वेळेस एका एकरला सोडून द्यायची. याच्याने रंग, आकार, चव, क्वालिटी, शायनिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या बघायला मिळतील. साधारणतः ज्यावेळेस घड पोसण्याचा कालावधी असतो 280 दिवसाला परत 0023 25 किलो एका एकरला ड्रिपमधनं सोडून द्यायचं. आता पोटॅशियम शोनाइट बरेचसे शेतकरी केळी बागायतदार सोडतात पण 2 किलो 5 किलो. तर ती मात्रा जी आहे म्हणजे 5 किलो सोडल्यानंतर जर पालाश त्यामधला जर आपण विचारात घेतला तर तो फक्त आपल्याला 1 किलो मिळतोय. झाडं परत 1500 म्हणजे डिवायडेशन जर केलं, कॅलिब्रेशन जर केलं तर एका झाडाला 1 ग्राम सुद्धा त्याचं प्रमाण येत नाही. आणि म्हणून क्वांटिटी 2 किलो 4 वेळा सोडण्यापेक्षा त्याला 15 किलो एकदा किंवा 25 किलो 15 दिवसातून एकदा असा दिला तर आपल्याला जास्त फायदेशीर आहे. आता मगाशी म्हणजे हे जे शेड्यूल आहे साधारणतः 280 दिवसानंतर शक्यतोवर केळीला फर्टिगेशन करण्याची गरज नाही. आता आपल्याला जी फवारणी आहे त्या फवारणीमधल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या फवारण्या आहेत. पहिली फवारणी साधारणतः 7-8 दिवसानंतर एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक. कारण हार्डनिंग सेंटरमधनं आल्यानंतर हार्डनिंग सेंटरमध्ये झाड एका नियंत्रणामध्ये असतं. त्या ठिकाणी पॉलीहाऊस असेल किंवा शेडनेट असेल, वातावरण मेंटेन असतं, ऑब्झर्वेशन क्लोज मॉनिटरिंग ज्याला म्हणतात ते त्या ठिकाणी असतं. तर त्या ठिकाणी अडचणी लवकर लक्षात येतात आणि लवकर नियंत्रण करता येतात. एका संरक्षित वातावरणामधनं जेव्हा ते डायरेक्ट फील्डमध्ये ते झाड येतं तर त्यावेळेस डायरेक्ट त्याचा सामना हा त्याच्या शत्रूंशी, मग वातावरण असेल, पाणी असेल, जमीन असेल, टेम्परेचर असेल, कीड असेल, रोग असेल यांच्यासोबत होतं. म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्प्रेसाठी पूर्ण शेड्यूल आपण पुढच्या भागात बघणारच आहोत. परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लागवडीनंतर एक 7-8 दिवसांनी एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक याची फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणून एक पहिली फवारणी या ठिकाणी दिली आहे. साप 15 लिटर पाण्यामध्ये 30 ते 40 ग्राम, हमला 25 मिली, अरेना चॉकलेट 6 ग्राम. व्हायरसला प्रिव्हेंटिव्ह काम करतं. आल्यानंतर कुठलंही औषध कंट्रोल करू शकत नाही, येऊ नये म्हणून आपण हे औषध या ठिकाणी देतोय. आणि स्टिकर 15 ml 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची. त्यानंतर 25 ते 30 दिवसांनी मायक्रोडील 50 मिली, अमृत गोल्ड 61 75 मिली, झकास 5 ml आणि स्टिकर 15 मिली याची 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची. मायक्रोन्यूट्रनची कमतरता भरून काढण्यासाठी, पिकामध्ये क्लोरोफिल जनरेटसाठी, काळोखी येण्यासाठी, जोमदार वाढीसाठी ही फवारणी फायदेशीर ठरेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे जेव्हा घड निसवतात त्यावेळेस. आता मित्रांनो बरेचसे शेतकरी नेहमी वादा चांगला मिळाला पाहिजे, वादा चांगला मिळाला पाहिजे असं आपण म्हणतो. आता वातावरण, त्यावेळचं हवामान, पाऊस, थंडी ह्या गोष्टींवर सुद्धा पिकाच्या घडाची डेव्हलपमेंट अवलंबून आहे. पण अशा वेळेस एक थोडासा सपोर्ट जर 2 फण्यांमधलं अंतर वाढण्यासाठी
किंवा केळाची लांबी वाढण्यासाठी जर एक सपोर्ट त्यावेळेस आपण दिला तर तुम्हाला वरच्या फणीपासून ते खालच्या फणीमध्ये जास्त डिफरन्स येणार नाही. म्हणजे वरची फणी 100% आपल्या योगदंड योग्य याच्यानुसार म्हणजे जे मार्केटची रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार जर असेल तर खालची फणी आणि वरच्या फणीमध्ये 10% डिफरन्स आपल्याला बघायला मिळेल. मग आता ही जी फवारणी आहे साधारणतः 50% घड आपले आपल्याला निसवलेले दिसले की त्या 50% घडांना पहिली फवारणी करायची. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस 50% घड निसवतील त्याला पहिली फवारणी होईल. दुसरी फवारणी पण आपल्याला ह्या 50% घडांना करायची आहे. आणि जे राहिलेले 50% घड जे दुसऱ्या फवारणीच्या वेळेस निघतील त्यांना परत आपल्याला पहिली फवारणी करायची. आणि म्हणून हे जे 50% घड आहेत जे पहिल्यांदा वन टाइम सगळे घड बाहेर येणार नाही, तर याला आपल्याला काहीतरी मार्किंग करावं लागेल. त्याला एक छोटीशी पांढरी पट्टी जरी आपण बांधून घेतली किंवा साधा कॉटन टेप जरी आपण खाली लावून घेतला तर आपल्याला कळेल की हे आधीच आहे किंवा याच्यावर आपला स्प्रे झालेला आहे. तर 2 फवारण्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही बाकी काहीही नाही करत असाल, फर्टिगेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने जरी करत असाल, ह्या फवारण्या जरी घेतल्या, म्हणजे विशेष करून ज्यांच्या शेतामध्ये आता केळी 40%, 50%, 60% निसवली आहे अशा लोकांनी जर हे शेड्यूल वापरलं तर मला वाटतं त्यांना केळीच्या घडामध्ये एक चांगली क्वालिटी बघायला मिळेल. तर 100 लिटर पाण्यामध्ये मी जे आता सोल्युशन सांगणार आहे हे सोल्युशन घ्यायचं आहे. सुपर जीप 20 ml, अरेना 36 ग्राम आणि झकास 50 ml, स्टिकर 100 ml. याच्याने संपूर्ण घड हा धुवून काढायचा आहे. घडाचा जो मधला दांडा असतो म्हणजे मेन जिथे फण्या लागलेल्या असतात त्या दांडा सुद्धा तो ओला झाला पाहिजे. अशा प्रकारे ही फवारणी घ्यायची. आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर म्हणजे 50% घड निसल्यानंतर त्या घडांना पहिली फवारणी घेतल्यानंतर दुसरी फवारणी सुद्धा ह्याच घडांना घ्यायची. सुपर जीप 20 ml, अरेना 36 ग्राम, झकास 50 ml, फॉलिबियॉन 200 ml आणि स्टिकर 100 मिली असं 100 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची. जे 50% घड नंतर निसवतील त्यांना परत ह्याच 2 फवारण्या रिपीट करायच्या. आणि असं जर केलं मित्रांनो तर तुम्हाला केळीचा वादा, केळीच्या घडाची क्वालिटी, त्याची शायनिंग, त्याचा कलर, चकाकी, साईज, लेंथ आणि विड्थ या सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय चांगल्या बघायला मिळतील. एक्सपोर्ट क्वालिटीचे घड तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तर अशा प्रकारे मित्रांनो केळीसाठी जे आवश्यक होतं ते सगळं फर्टिगेशनमध्ये दिलंय. रोग आणि कीड याच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. एका लाईव्ह सेशनमध्ये हे सगळं होणार नाही, म्हणून आपण पुढच्या शनिवारी केळीमधले महत्त्वाचे रोग, महत्त्वाचे कीड आणि त्यांच्या उपाययोजना याच्याविषयी आपण भेटणारच आहोत. परंतु आज ज्या लोकांनी माझं हे लाईव्ह सेशन बघितलं असेल अशा लोकांना तुम्हाला जर काही अडचण असेल केळीविषयी किंवा इतर कुठल्याही पिकाविषयी तर लाईव्ह स्क्रीनवर संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या क्षेत्रांमध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये आम्ही काम करतो तिथल्या प्रतिनिधींचे नंबर खाली पट्टीवर दिलेले आहेत. त्या नंबरला तुम्ही कॉल करून माहिती मिळवू शकतात. तुम्ही मला सुद्धा डायरेक्ट कॉल करू शकतात. किंवा मित्रांनो मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो, कुठलाही स्वार्थ न ठेवता तुमच्या शेतामधली कुठलीही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर टाका. शक्य असेल तेवढ्या लवकर, म्हणजे माझा प्रयत्न असतो की विदिन 30 मिनिट्स म्हणजे अर्ध्या तासाच्या आत त्याला प्रतिक्रिया देणे हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि अशा हजारो शेतकऱ्यांना मी रिस्पॉन्स देत असतो, प्रतिक्रिया देत असतो. आमचे सारे टेक्निकल ॲडवायझर्स हे काम करत असतात. 100त 5 लोक फेल होत असतील मित्रांनो, पण आमच्या टेक्निकल टीम्सने, आमचे टेक्निकल ॲडवायझर्स आणि आम्ही आत्तापर्यंत अनेक अशक्य गोष्टी किंवा ज्या ठिकाणी शेतकरी थांबले, थकले, त्या गोष्टींमध्ये शेतकऱ्याला यश आम्ही मिळवून दिलेलं आहे. पाटील बायोटेक हे नेहमी तुमच्या मदतीसाठी तयार असेल. त्या ठिकाणी मोबदला मिळो ना मिळो हा प्रश्न राहणार नाही. तर तुमच्या कुठल्याही समस्या असतील तर तुम्ही मला किंवा आमच्या साऱ्या टीम मेंबर्सला, टेक्निकल ॲडवायझर्सला तुमच्या शेतामधले फोटो व्हॉट्सअपवर पाठवा. छोटेसे व्हिडिओ जरी तुम्ही पाठवले तर शेत आमच्या डोळ्यासमोर येईल आणि योग्य तो मार्गदर्शन, योग्य तो सल्ला आम्ही तुम्हाला देऊ शकू. सल्ला वापरायचा की नाही वापरायचा, करायचं की नाही करायचं हे तुमच्यावर असेल, पण चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी तुमचं हक्काचं ठिकाण पाटील बायोटेक हे नेहमीच तुमच्या सोबत आहे.
अजून कुठल्याही पिकाविषयी कुठली समस्या असेल तर तुम्ही वेळोवेळी डायरेक्ट फोन कॉल सुद्धा करू शकतात. एकदा दोनदा लावल्यानंतर जर रिस्पॉन्स नाही मिळाला तर थोडं थांबा, आमचे प्रतिनिधी तुम्हाला नक्कीच कॉल बॅक करतील. तर मित्रांनो, आज आपण केळी पिकाविषयी, त्याचबरोबर चना, गहू, तूर, कलिंगड, खरबूज याचे जे काही महत्त्वाचे मुद्दे होते त्या मुद्द्यांवर आपण आज या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर आमचा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. फेसबुक, यूट्यूब किंवा टेलिग्राम पाटील बायोटेक हे चॅनल आणि पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी केळी या पिकाचे रोग आणि कीड याच्या व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार. काळजी घ्या.